धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले। इथले शेतकरी महेश सुरेश खैरनार यांच्या गव्हाच्या शेतात दररोज रात्री नीलगाई, हरणं आणि रानडुकरांचे कळप घुसून पिकांचं मोठं नुकसान करतायत। हे प्राणी रात्रभर गव्हाच्या शेतातच ठाण मांडून बसत असल्यानं उभं पीक पूर्णपणे आडवं झालंय। वर्षभर मेहनत करून पिकवलेला गव्हाचा घास काढणीला आलेला असतानाच वन्य प्राण्यांनी तो हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। रात्रीच्या वेळी शेतात वीज नसल्यामुळे आणि वन्य प्राण्यांच्या भीतीपोटी शेतकरी पिकाचं रक्षण करण्यास असमर्थ ठरतायत। दिवसा वीज मिळत असली तरी रात्रीच्या वेळी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। त्यामुळे वन विभागानं या समस्येची तातडीनं दखल घेऊन या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना सुरक्षितपणे जंगलात सोडावं, अशी आर्त हाक शेतकरी महेंद्र खैरनार यांनी प्रशासनाकडे दिली आहे। माझी शेती वरखेडा शिवारात आहे। इथं सदर 1-1.5 महिन्यापासून हे प्राणीचे इतके हल्ला करतात। इथं प्राणी गैरगाय असतील, हरणं असतील, माझ्या शेतात रात्री गहूमध्ये रात्रभर बसतात। ते एकदम नुकसान करत आहे। माझी एकच तक्रार आहे वनविभाग साहेबांना की याची दखल घ्यावी, की यांना कुठं बी बाहेर जंगल भागात सोडावे बा। आम्ही दिवसाला आता सध्या दिवसाला लाईट केली आहे। आमचे धुळे शहराचे आमदार साहेब अनुपभाई यांनी आम्हाला खूप चांगलं केलं त्यांनी, पण रात्रीला लाईट नाही। रात्रीला लाईट नसल्यामुळे आम्ही रात्री कोणीच येत नाही। सकाळी 9-9:30 यायचं, ते असं नुकसान पाहायला मिळत। आज 3-4 हरणे आम्ही पाहिले शेतातून वाहिले, तिकडे कॉलेज पलीकडे पाहायला ते। माझी एकच दखल आहे साहेबांना, आता तोंडापलीला आलेला घास आहे आमचा। फक्त अजून 1 महिना बी राहिला की आमचं म्हणजे उत्पन्न निघून जाईल। पण मागं बी डुकरांनी खूप नुकसान केलं, तेव्हा बी झालं। पण आता तोंडातला घास डायरेक्ट गहू काणे करता आडे पाडता आहे। एवढी वनविभाग साहेबांनी लक्ष द्यावे, एवढी नम्र विनंती